मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका निफ्टी 50 ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,910 वरती. 21,910 वरती निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिला. आणि आजच्या दिवशी मार्केटमध्ये आपल्याला काय दिसलं? साईडवेज ट्रेडिंग सेशन. आजचं मार्केट जे होतं पूर्णपणे साईडवेज होतं. आणि आज होता एक्सपायरीचा दिवस. काल पण मी तुम्हाला या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या होत्या की काल मार्केटमध्ये शॉर्ट कोरिंग मूव्ह आलेला होता. त्यामुळे मार्केटमध्ये आज येईलच असं पण नाही. आपण म्हणतो ना की मार्केटमध्ये आज शॉर्ट कवरिंग मूव्ह येणार नाही, येऊ पण शकतो. ठीक आहे, मार्केट हे शेवटी ते सुप्रीम असतं. आपण फक्त ट्रेंडला फॉलो करायचं असतं. मार्केटचा ट्रेंड कोणता असतो? मार्केट जर आपल्याला साईडवेज दिसतंय, मग कोणती ॲक्टिव्हिटी आपण त्यामध्ये केली पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हा मेन ट्रेंड असतो. हा जर तुम्हाला ओळखता आला तर तुम्ही चुका करणार नाही. बहुतेक जण काय करतात, मार्केटचा ट्रेंडच पकडत नाही. त्यांना काय वाटतं की सकाळी मार्केट ओपन झालं की मी एखादा कॉल ऑप्शन बाय केला पाहिजे, पुट ऑप्शन बाय केला पाहिजे. ते चुका करतात. समजलं? मार्केट जे होतं आजचं पूर्णपणे साईडवेज होतं. आज पण बघा, डेलीची कॅन्डल इथे तुम्हाला डोजी बनताना दिसते. इनडिसिजिव्ह कॅन्डल असते. मार्केटने सुरुवातीला थोडा डिप दिला होता, थोडं रिकवर झालं, पण नंतर साईडवेज झालेलं होतं. तर मार्केटसाठी अजून पण या ठिकाणी रेजिस्टन्स कोणता? 22,000ची लेवल. एक सायकोलॉजिकल लेवल आहे, ती एक रेजिस्टन्सचं काम करत असते. 22,000ची लेवल ही एक रेजिस्टन्स असणार. आणि त्यानंतरचा हर्डल म्हणजे ही लेवल असणार. निफ्टीचा ऑल टाईम हाय 22,126. ही लेवल निफ्टीसाठी काय असणार? रेजिस्टन्स असणार आहे. मार्केट तिथेच अजून मित्रांनो. मार्केट काय ते लेवलच्या बाहेर जात नाही आहे. एक दिवस मार्केटमध्ये सेलिंग येते, दुसऱ्या दिवशी मार्केट रिकवर होत असतं. मार्केटची डायरेक्शन आपल्याला इथे ओळखता येत नाही आहे. मार्केट ह्याच रेंजमध्ये थांबलेलं आहे. हा एक झोन बघा, याच ठिकाणी थांबलेला आहे. मग जे पण इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करत असतात, शक्यतो काय करा मित्रांनो, ट्रेंडला फॉलो करत चला. एक तर तुम्ही नवीन असाल तर इंट्राडे ट्रेडिंग करू नका, टाळलं पाहिजे तुम्ही. डे ट्रेडिंग तुम्ही टाळलं पाहिजे. कारण की जेव्हा मार्केट असं असतं, जेव्हा मार्केट असं दिसतं तुम्हाला अप अँड डाऊन व्हॉलेटाईल असतं, तिथे शक्यतो तुम्ही ट्रेडिंग टाळली पाहिजे, करू नका. जे नवीन असतात त्यांनी तर पूर्णपणे ट्रेडिंग टाळलं पाहिजे. नाहीतर तुमचे स्टॉपलॉस अशा मार्केटमध्ये हिट होत असतात आणि तुम्ही ओव्हर ट्रेडिंग पण अशा मार्केटमध्ये करत असतात. त्यामुळे तुमचा लॉस होत असतो. ठीक आहे, या गोष्टी तुम्ही मार्केटमध्ये टाळल्या पाहिजे. तर मार्केटसाठी अजूनपर्यंत आता स्ट्रॉंग सपोर्ट जो असणार आहे हीच लेवल आहे 21,500ची. मोठा सपोर्ट, ही की लेवल आहे. मी प्रत्येक वेळेला हिला दाखवत असतो तुम्हाला. का की लेवल कशा महत्त्वाच्या असतात. एक सपोर्ट एरिया जो असतो तो कसा महत्त्वाचा असतो, एक रेजिस्टन्सचा एरिया असतो. हे झोन जे असतात मित्रांनो, सप्लाय झोन, त्यानंतर डिमांड झोन, हे खूप महत्त्वाचे असतात. ठीक आहे, हे चार्टवरती तुम्हाला ओळखताच आले पाहिजे. ठीक आहे, 21,500 हा एक झोन जो असणार, हा एरिया जो असणार हा सपोर्टचा आहे. मार्केट इथूनच प्रत्येक वेळेला बाउन्स घेते, तुम्हाला दिसतंय. मार्केट एक डायरेक्शनल केव्हा होऊ शकतं? ह्या लेवलच्या वरती 21,500च्या खाली, आणि वरती निफ्टीचा ऑल टाईम हाय जेव्हा ब्रेक करेल तेव्हाच मार्केट एक डायरेक्शनल मूव्ह आपल्याला देऊ शकतं. मग उद्यासाठी आपण कसा प्लॅन करू शकतो? मार्केटची डायरेक्शन आपण कशी ओळखू शकतो? त्यासाठी जाणार आपण 5 मिनिटांमध्ये. आणि दिवसभरामध्ये निफ्टीमध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली ते पण बघू आपण 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. तर सकाळी आपण काय बघितलेलं होतं की मार्केट थोडं गॅपअप झालं होतं ओपन. आणि गॅप ओपन झाल्यानंतर डे हाय जो असतो तो सपोर्टचं काम करत असतो. हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो जेव्हा आपलं ॲनालिसिस होत असतं, तर त्यामध्ये सांगत असतो की डे हाय जो असतो तो नेहमी सपोर्टचं काम करतो जेव्हा मार्केट गॅपअप होत असतो ओपन. आणि तिथं काय झालं बघा, या सपोर्टला ब्रेक केलं मार्केटने, सुरुवातीलाच डीप दिला. मग तुम्ही काही गोष्टींचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. मी सांगत असतो तुम्हाला बघा की ही लेवल जर तुटली तर मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं. काल पण म्हटलं होतं ॲनालिसिसमध्ये, आणि लाईव्हवरती पण आपण एक्सप्लेन केलेल्या होत्या गोष्टी की काल पण मार्केटने इथेच बाउन्स घेतलेला होता. ही एक लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करू शकते. 21,800 हा एरिया जो होता सपोर्ट एरिया होता. बरोबर आहे, मार्केटने इथेच बाउन्स घेतलेला होता बघा. पुन्हा इथे आलं, इथेच पुन्हा बाउन्स घेतलेला होता, इथूनच रिव्हर्सल दिला. या ठिकाणी काय व्हॉलेटिलिटी होती मार्केटमध्ये सकाळी, अप अँड डाऊन मूव्ह या ठिकाणी झालेला होता. पण नंतरचं मार्केटचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही, पूर्ण मार्केट या ठिकाणी साईडवेज होतं. जर कोणी या ठिकाणी कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन बाय केलेलं असेल तर काय झालेलं असणार? पूर्ण ऑप्शनचं प्रीमियम डिके. जे प्रीमियम तुम्ही सेलरला पे केलेलं असतं, तुम्ही 30 रुपयांचं ऑप्शन या ठिकाणी बाय केलेलं आहे समजा, तर त्या प्रीमियममध्ये असलेली टाईम व्हॅल्यू जी असते ना, पूर्ण डिके होऊन जात असते. मग ते प्रीमियम तुम्हाला दिसणार 5-10 रुपयांवरती आलेलं. मग एवढं आलं म्हणजे काय, तुम्हाला लॉस होत असतो. आणि ॲट द मनीची स्ट्राईक जी असते आणि OTM स्ट्राईक जे असतात त्यांचं प्रीमियम आज 0 होणार असतं. कारण की आज असते वीकली एक्सपायरी असतात. हे प्रीमियम का होत असतात? 0. मग इथे ऑप्शन बाहेरला लॉस होत असतो.
मग इथे काय होत असतं, सकाळी आपण ऑप्शन चेन डाटा जेव्हा बघितला, मी तुम्हाला काय म्हटलं होतं की 21,850 वरती डाटानुसार अनुमान लावला होता आपण की इथे स्ट्रॅडल सेल झालेला आहे. शॉर्ट स्ट्रॅडल आपण त्याला म्हणत असतो, एका स्ट्राईकचे कॉल आणि पुट सेल करणं. मग ज्यांनी केलेले असतील त्यांना ह्या झोनमध्ये फायदा झाला, पूर्ण थिटा डेकेचा फायदा त्यांना या ठिकाणी झालेला असतो. समजतंय ना तुम्हाला? त्यांना या ठिकाणी प्रॉफिट होत असतं. मार्केट बघा ना, जवळजवळ 1:30 वाजेपर्यंत या झोनमध्येच होतं, ह्या झोनमध्ये मार्केट होतं. म्हणजे काय, ऑप्शन सेलरला इथे फायदा होणार. मग आपण या ठिकाणी काय करायला पाहिजे, जर आपण ऑप्शन बायर आहे या ठिकाणी कोणताही ट्रेड घ्यायचा नसतो. ऑप्शन सेलर तुम्ही इथे स्ट्रॅडल सेल करू शकतात, आयरन फ्लाय डिप्लॉय करू शकतात एक्सपायरीच्या दिवशी. इथे पण जर मार्केट थांबलं तर त्या ठिकाणी फायदा मिळत असतो आपल्याला, समजलं. नंतर मग इथे मार्केटने ब्रेकआउट दिला होता. असा चार्ट आपल्या ग्रुपवरती पण मी शेअर केलेला होता. आपला जो डिस्कशन ग्रुप आहे त्यावरती असा चार्ट मी शेअर केलेला होता. अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर झालेलं होतं. नंतर मग मार्केटने इथे ब्रेकआउट दिलेला होता. जर मग कोणाला ऑप्शन बाय करायचा असेल त्यांनी कोणत्या जागेवरती एंट्री घ्यायला पाहिजे होती, इथे ह्या जागेवरती. मग त्यासाठी काय करायला पाहिजे होतं, असं चार्ट ड्रॉ करायला पाहिजे होता. जर तुम्ही चार्टवरती ड्रॉईंग नाही केलं, लेवल तुम्हाला माहीत नसतील, हा मूव पण तुमच्याकडून निघून जात असतो. बाकी मार्केट पूर्णपणे साईडवेज होतं. कोणतीही संधी आजच्या दिवशी मार्केटमध्ये नव्हती. म्हणजे आपण जे म्हणत असतो ना ट्रेंडिंग मार्केट, कालचं बघा कसं ट्रेंडिंग मार्केट होतं, तसं आजचं मार्केट ट्रेंडिंग नव्हतं. समजतंय ना, याला आपण ट्रेंडिंग मार्केट म्हणत नसतो, लक्षात घ्या मित्रांनो, समजलं. पण मार्केटचा क्लोज जो आलेला आहे तो 21,900च्या वरती आलेला आहे. आता सस्टेन किती होतं वरती, त्यावरती डिपेंड असणार. 22,000पर्यंत पोहोचतोय का ते पण आपल्याला बघावं लागेल. उद्याच्या सेशनमध्ये आपल्याला समजेलच काय होतं आहे ते. कोणती लेवल ब्रेक झाली तर मार्केट वरती जाऊ शकतं, कोणत्या लेवलच्या खाली ब्रेकडाऊन दिला तर त्या ठिकाणी सिलिंग येऊ शकते, ते आपल्याला इथे बघायचं आहे. समजा मार्केट जर फ्लॅट ओपन होतं आहे 21,930-40च्या आसपास या ठिकाणी जर ओपन होत असेल फ्लॅट, तर मार्केटसाठी इथे रेजिस्टन्स आहे बघा. काल पण मी तुम्हाला हा रेजिस्टन्स सांगितलेला होता 21,965चा, हा एक रेजिस्टन्स असणार आहे. जर मार्केट ह्या लेवलच्या वरती जात असेल रेजिस्टन्सला ब्रेक करून, इथे आपल्याला प्राइजेक्शन बघायचे. ठीक आहे, तुम्हाला हे स्ट्रक्चर प्राईसचं समजलं पाहिजे कसं तयार होतं आहे, आजच्या दिवशी कसं तयार व्हायचं हे प्राईसचं स्ट्रक्चर, हे तुम्हाला समजलं पाहिजे. समजतं आहे ना, हे याच्यावरती ऑब्झर्वेशन करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही काय करतात, इंडिकेटरच्या मागे लागतात. इंडिकेटरच्या मागे न लागता चार्टवरती प्राईसचा बिहेव कसा होत असतो त्याचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही. तुम्हाला या गोष्टी पटकन लक्षात येणार की मार्केटची डायरेक्शन मला कशी ओळखायची, ट्रेंड कसा ओळखायचा असतो, प्राईस आपल्या प्रिव्हियस लोला या ठिकाणी ब्रेक करते का, हे स्ट्रक्चर इथे पॉझिटिव्ह होतं आहे का, निगेटिव्ह होतं आहे का, हे तुम्हाला चार्टवरती दिसतं बरोबर. समजतं आहे. मग इथे जर मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि या रेजिस्टन्सच्या वरती जात असेल तर आपण इथे प्राइजेक्शननुसार एंट्री घेणार. काही वेळेला फॉल्स ब्रेकआउट होत असतात. इथे ब्रेकआउटची कॅन्डल जी असते तिला पण बघायचं असतं, तिला शॅडो तर नाही बनत आहे. शॅडो बनली तर मार्केटमध्ये तो फॉल्स ब्रेकआउट असतो, लक्षात घ्या. जसं इथे ही कॅन्डल दिसते तुम्हाला, हिला शॅडो बनली, रिव्हर्सल झालं, मार्केट इथे खाली आलेलं होतं. या गोष्टींचं ऑब्झर्वेशन तुम्ही चार्टवरती करायचं असतं. समजतंय तुम्हाला. मग इथे जेव्हा काही प्राइजेक्शन बघायला मिळेल आपल्याला, तेव्हा मग आपण इथे लॉंग जाऊ शकतो मार्केटमध्ये. आणि मग येणारी लेवल जी असणार 22,000ची बघायचं आहे, तिथे मार्केट त्या लेवलच्या वरती थांबतं आहे का. जर मार्केट त्या लेवलच्या वरती जर थांबलं तर येणाऱ्या दिवसांमध्ये अजून वरच्या लेवल आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतील. म्हणजे निफ्टीचा ऑल टाईम हाय जो आहे तिथपर्यंत पण आपलं मार्केट जाऊ शकतं, निफ्टी जाऊ शकते तिथपर्यंत. ट्रेंडला फॉलो करायचं आहे, परफेक्ट. समजलं. गॅपअप झालं ओपन, गॅपअपमध्ये पण बघायचं आहे सस्टेन होतं आहे का वरती. आता जसं क्लोजिंग आता 21,900च्या आसपास आलेलं आहे, काही वेळेला 80-100 पॉईंटने मार्केट गॅपअप ओपन होत असतं, 80 ते 100 पॉईंटने. मग जर मार्केट 22,000वरती डायरेक्ट ओपन होत असेल तर हा एक कॉल रायटरचा झोन असतो मित्रांनो. हा असतो एक कॉल रायटरचा झोन. तिथे ताबडतोब एंट्री घेऊ नका. बहुतेक जण काय करतात ना, पहिल्या कॅन्डलला बघतात, तिथे अशी मोठी कॅन्डल ग्रीन कलरची बनत असते आणि सकाळच्या वेळेला तुटून पडतात त्याच्यावरती कॉलमध्ये ताबडतोब. त्यांना वाटतं मार्केट आता मला सापडत नाही, ते आता वरती निघून जाणार, ते ताबडतोब एंट्री घेतात. कधीही अशी चुकी करायची नाही. गेलं जाऊ द्या, वरती जातं आहे पण अशा ठिकाणी ट्रॅप व्हायचं नसतं. इथे शॉर्ट बिल्टअप जर व्हायला लागलं तर तुम्ही इथे ट्रॅप होऊ शकतात. इथे मार्केट सडन खाली येऊन जातं ताबडतोब 1-2 कॅन्डलमध्येच आणि तुमचा स्टॉपला हिट करून टाकतं. मार्केटला सेट होत्या ना, मार्केटला 20-25 मिनटे घालू द्या, वेळ घालू द्या. मार्केट कुठे जात नाही, आपण पण कुठे जात नाही, त्याचं ऑब्झर्वेशन करायचं तुम्ही. डायरेक्शन पकडा, डायरेक्शननुसार ट्रेडिंग करा, तिथं प्रोबॅबिलिटी जास्त असते प्रॉफिटची. इथं काय असतं, एक प्रकारचं गॅम्बलिंग. समजा मार्केट वरती गेलं माझं प्रॉफिट होईल, खाली मी पुट बाय केला होईल, म्हणजे काय, तुम्ही ट्रबलमध्ये असतात. इथं मार्केटचा ट्रेंड पकडा ना तुम्ही, मार्केटचा जो ट्रेंड आहे त्यामध्ये एंट्री घेण्याचा प्रयत्न करा, तिथं प्रॉफिट तुमचं चांगलं बनेल. तुमचा एंट्री पॉईंट जो असतो तो महत्त्वाचा असतो. एंट्री पॉईंट, एंट्री तुमची चांगली असेल, भले त्या ठिकाणी तुमचा SL हिट झाला चालेल,
छोटासा लॉस तुम्हाला होईल. पण तुम्ही अंदाजे कोणत्याही जागेवरती एंट्री घेतली, तुम्हाला तुमचा स्टॉप लॉसचा पॉईंट पण माहीत नसतो. कुठे एंट्री घ्यायची आणि मोठा लॉस करून घ्यायचा. मोठा लॉस करण्यापेक्षा परफेक्ट एंट्री घ्यायची. जिथे तुमची एंट्री बनते तिथे एंट्री घ्यायची आणि जो तुमचा लेवलनुसार स्टॉप लॉस बनत असतो तो लावून द्यायचा. तिथे तुमचं प्रॉफिट बनतं. या लेवल जर समजत असतील ना मित्रांनो तुम्हाला, हे बघा ही लेवल मी का काढली नाही 21,870ची, इथे प्राईसची ॲक्टिव्हिटी बघा काय होते, ही दिसतंय तुम्हाला. नाहीतर मी काढू शकलो असतो. तुम्ही म्हणाल की हे मार्केट तर इथं पूर्णपणे साईडवेज होतं आहे, मग ही लेवल का ठेवली तुम्ही. पण बघा ना तिथे बाहेर आणि सेलरची ॲक्टिव्हिटी काय होते त्या लेवलवरती. बघा चार्टचं करा ऑब्झर्वेशन काय होतं आहे. इथं प्रत्येक वेळेला काय रिजेक्शन येतं आहे, प्रत्येक वेळेला रिजेक्शन, इथं रिजेक्शन 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 रिजेक्शन. मग ही लेवल माझ्यासाठी कामाची नाही का सांगा तुम्ही. आहे माझ्यासाठी कामाची. मग याच्यावरती मार्केट जातं आहे, माझा स्टॉप लॉसचा पॉईंट असला पाहिजे इथे. मला ही प्रायजेक्शन समजली पाहिजे इथे. याला समजायचं आहे मला की ह्या झोनमधून आता मार्केट बाहेर जाऊ शकतं, माझा स्टॉप लॉसचा पॉईंट कोणता असला पाहिजे. याच्यावरती तुम्हाला मास्टरी करायची असते. समजलं. गॅपअपमध्ये ताबडतोब एंट्री घ्यायची आणि ट्रेंड ओळखायचा, नंतर एंट्री घ्यायची. त्यानंतर आपण मार्केटमध्ये शॉर्ट केव्हा जाऊ शकतो. तर मित्रांनो मार्केटसाठी स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे ना 21,800चा आहे. 21,800चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे मार्केटसाठी. इथे शॉर्टची पोझिशन ताबडतोब तर बनत नाही, म्हणजे पुट साईडला आपण ताबडतोब जाऊ शकत नाही. समजतं आहे. कारण की आज पण मार्केटने इथूनच बाउन्स घेतलेला आहे 21,800वरून. ही लेवल आपल्यासाठी स्ट्रॉंग सपोर्टचं काम करणार आहे. याच्या खालीच मग आपण प्लॅन करू शकतो पी साईडला जाण्याचा. पण इंट्राडेमध्ये आपल्याला काही प्रोजेक्शन बघायला मिळाली तर आपण वरच्या लेवलपासून पण जाऊ शकतो पुट साईडला. कुठे इथे बघा ही एक लेवल आहे जी मी तुम्हाला सांगितली होती, मी काढली नाही ती लेवल. कोणती ही लेवल, ही दिसते तुम्हाला ही लेवल, ही एक लेवल असणार आहे. जेव्हा मार्केट ह्या लेवलच्या खाली जायला लागेल, इथेच मार्केटने रिटेस्ट पण केलेलं होतं, दिसतंय ना तुम्हाला. या लेवल किती महत्त्वाचे असतात बघा. हा रेजिस्टन्स जेव्हा ब्रेक झाला, मार्केटवरती गेलं, पुन्हा इथेच येऊन पुन्हा मार्केटने सपोर्ट घेतलेला होता. ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे. या लेवल अशा ड्रॉईंग करून घेत चला. समजा मार्केट या झोनमध्ये ओपन होत असेल ना, इथे आलं सपोर्ट घेऊन वरती पण जाऊ शकतं ते, पण नाही घेतला सपोर्ट त्याने, या सपोर्टला ब्रेक केलं तरी ते आपण प्लॅन करू शकतो. आपलं टार्गेट फक्त छोटं असलं पाहिजे 21,870च्या खाली. इथे मग आपण प्लॅन करू शकतो पी साईडचा. आपलं टार्गेट कुठपर्यंत असलं पाहिजे, डायरेक्ट 21,800पर्यंत, 21,800पर्यंत. आणि या ठिकाणी येणारं मोमेंटम फास्ट असणार. अशा की लेवल असतात ना त्याच्या खाली जेव्हा मार्केट जात असतं, असे सपोर्ट जेव्हा मार्केट ब्रेक करत असतं तेव्हा ते मोमेंटम फास्ट असतो. म्हणजे बनणारे कॅन्डल पण तुम्हाला अशा मोठमोठ्या दिसतात. मग तुमचा रिस्क रिवॉर्ड बघायचा असतो त्या ठिकाणी. इंट्राडेमध्ये आपल्याला रिस्क रिवॉर्ड बघायचा असतो. रिस्क रिवॉर्डनुसार आपण इंट्राडेमध्ये काम केलं तर आपलं प्रॉफिट बनतं. नाहीतर आपण काय करतो, काही वेळेला 8 पॉईंटचं प्रॉफिट घेतो, 20 पॉईंटचा स्टॉप लॉस लावतो. काही वेळेला 20 पॉईंटचा लॉस घेतो, 10 पॉईंटचं प्रॉफिट घेतो. रिस्क रिवॉर्ड गडबडतो आपला. रिस्क रिवॉर्ड आपला खराब असतो. मग तो बघायचं आहे. माझा स्टॉप लॉस 15 पॉईंटचा बनतो आहे, एकाच फ्लोमध्ये मला 20 पॉईंट मिळत आहे, निघून जा, एक्झिट होऊन जा, काही अडचण नाही. आणि तुम्हाला वाटतं आहे की इथे मार्केट हे कंटिन्यू खालीच जाऊ शकतं, मग त्याला ट्रेल करत चाला. तुमचा स्टॉप लॉस जो असतो त्याला कॉस्ट टू कॉस्ट घेऊन या, तुम्हाला 20 पॉईंटचं प्रॉफिट मिळतं आहे. जर गेलं मार्केट 20चे 40 पॉईंट पण होतील तुमचे, 40 पॉईंटचं पण प्रॉफिट होईल. किंवा रिव्हर्सल दिला मार्केटने समजा, तर तुमचा कॉस्ट टू कॉस्ट फक्त स्टॉप लॉस हिट होईल, तुम्हाला लॉस होणार नाही. फक्त नो प्रॉफिट नो लॉस. पण याचं पालन करायचं आहे इंट्राडेमध्ये शक्यतो. समजलं ना. तर खाली ही लेवल 21,800 सपोर्ट येणार आहे मार्केटसाठी. जर आलं खाली समजा तर इथे मग ते रिव्हर्सल देऊ शकतं, बाउन्स घेऊ शकतं या ठिकाणी. समजतं आहे. ही लेवल लक्षात ठेवायची, खूप महत्त्वाची लेवल आहे मित्रांनो ही. या लेवलला प्राईसचा काय बिहेव झालेला होता तुमच्या समोर येते, यावरती लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. हा सपोर्ट बनला इथे, हा होता रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स, हा बनला सपोर्ट. समजलं. आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा, स्टॉप लॉस लावायचा. स्टॉप लॉसला विसरू नका, मनात कधी स्टॉप लॉस पकडायचं नाही. मार्केट सुप्रीम असतं मित्रांनो, आपलं ॲनालिसिस चुकू शकतं, आपण चुकू शकतो. आपण म्हणतोय मार्केटवरती जाणार, ते येणार खाली. आणि आपण म्हणणार की मार्केट इथून रिव्हर्सल देणार, ते देणार नाही. आणि तुम्ही जर स्टॉप लॉस लावलेला नसेल तर तुम्हाला भयंकर लॉसेस होतील. त्यामुळे स्टॉप लॉस लावूनच मार्केटमध्ये काम करायचं असतं. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील. कोणत्या लेवलच्या वरती आपण मार्केटमध्ये लॉंग जाऊ शकतो, कोणत्या लेवलच्या खाली आपण शॉर्ट जाऊ शकतो, हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.